सर्दीय कैलासवासी भाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो। त्याचप्रमाणे श्रद्धेय कैलासवासी गोलमसाहेब यांच्याही पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो। इंदापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड इंदापूर च्या 28व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित असणारे आपणा सर्वांचे मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार आणि संसदीय कार्यमंत्री तथा राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष आपणा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन सन्माननीय दादा, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे निराभिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक माजी सभापती आदरणीय बापू, व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय चौधरी नाना, त्याचबरोबर निराभिमा सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन दादासाहेब गोगले, त्यांचे सर्व संचालक, कर्मवीर सहकारी साखर कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक, इंदापूर अर्बन बँकेचे माजी चेअरमन सन्माननीय बाळासाहेब मोरे, माजी चेअरमन सन्माननीय अशोक शिंदे, त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील मोटर वाहतूक संघाचे चेअरमन सन्माननीय मेयर साहेब, त्याचबरोबर त्यांचे व्हाईस चेअरमन सर्व सहकारी दूधगंगा दूध उत्पादक संघाचे व्हाईस चेअरमन विक्रम कोरडकर, त्यांचे सर्व संचालक, उपस्थित असणारे विविध संस्थेचे सर्व पदाधिकारी, बँकेचे सभासद, ठेवीदार, खातेदार आणि पत्रकार बंधूंनो, आज आपणा सर्वांचं वार्षिक सर्वसाधारण सभेत मी सर्व संचालकांच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण सर्वजण आजच्या या सभेला उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांच्या वतीने आपल्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो। इंदापूर तालुक्यातील जनतेची आर्थिक गरज आणि त्याचबरोबर व्यावसायिकांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने आदरणीय साहेबांनी कैलासवासी भाऊ असतील, कैलासवासी गोलम साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेची स्थापना 10 सप्टेंबर 1997 ला केली आणि त्या माध्यमातून त्यांनी तालुक्यातील सर्व लोकांना ज्यांना आर्थिक गरज होती त्यांना या बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करून एक चांगल्या प्रकारचा त्यांचा उद्योग व्यवसाय असेल किंवा प्रपंच असेल त्याला नेहमीच हातभार लावण्याचं काम केलेलं आहे। खरं तर पुणे, सोलापूर, सातारा, अहिल्यानगर आणि रायगड या 5 जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असणारी बँक आज 28व्या वर्षातून 19व्या वर्षात यशस्वीरित्या पदार्पण करत आहे। त्याचा निश्चितच तुम्हाला सगळ्यांना आनंद आहे आणि या ठिकाणी अभिमान आहे। बँकेचे बद्दल माहिती सांगायचं तर बँकेचे आताचे सभासद आपले आहेत, सभासद 6578 सभासद आहेत आणि बँकेचे अधिकृत भांडवल 10 कोटी असून वसूल भांडवल 6,38,09,000 आहे। तसंच बँकेचा राखीव निधी 32,31,18,000 आहे। म्हणजे गेल्या वर्षीच्या निधीपेक्षा या निधीत जवळपास 4.5 कोटींनी आपली वाढ झालेली आहे। बँकेच्या आर्थिक स्थिती सुद्धा या ठिकाणी चांगली आहे। त्यानंतर मार्च अखेरपर्यंत बँकेच्या मार्च अखेर 2025 अखेर बँकेच्या एकूण ठेवी 120,31,18,000 होत्या। त्यामध्ये आता जुलै अखेर वाढ होऊन त्या 127 कोटी पर्यंत गेलेल्या आहेत आणि या ठिकाणी सभासद आणि ठेवीदारांचा विश्वास असल्यामुळे या ठेवीत वाढ होत आहे। त्याचबरोबर एकूण आपलं कर्ज वाटप हे मार्च अखेर 104,44,09,000 आहे। बँकेचा ढोबळ एनपीए 13.59% आहे आणि निव्वळ एनपीए म्हणजे नेट एनपीए 2.52% आहे, जो 3%च्या आत आहे। 3%च्या आत एनपीए असल्यामुळे आपल्याला राज्य सरकारकडून 2 वेळा बँकेत पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि आदरणीय साहेब असतील, आदरणीय सर्व संचालक मंडळ असेल, सर्व अधिकारी कर्मचारी असेल
यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे बँकेत सलग 2 वर्षे आपल्याला ऑडिट वर्ग अ मिळालेला आहे. हे निश्चितच बँकेच्या दृष्टीने कौतुकाची बाब आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने जे आपल्यावरती निर्बंध घातले होते ते आपण आपल्यावरती 13 मे 2025 ला त्यांनी काढण्यात आलेला आहे. त्यामुळे आता बँकेच्या प्रगतीला आपल्याला एक नवी दिशा मिळालेली आहे. आपले निर्बंध निघाल्यामुळे आपण बँकेच्या 5 शाखेला या ठिकाणी रिझर्व्ह बँकेकडे प्रस्ताव दिलेले आहेत, परवानगी मागितली. निश्चितच त्या माध्यमातून आपल्याला नवीन शाखा सुरू करण्यासाठी परवानगी मिळेल. आपण सर्वांच्या विचाराने टेंभुर्णी, नातेपुते, लोणी काळभोर, गुलटेकडी मार्केट यार्ड आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणचे प्रस्ताव आरबीआयला दिलेले आहेत आणि लवकरच एक दिवाळीच्या आसपास या ठिकाणी नवीन शाखेची परवानगी आपल्याला मिळेल. आणि त्यानंतर चालू आर्थिक वर्षात बँकेला 2,08,35,000 एवढा नफा झालेला आहे आणि संचालक मंडळाने यावर्षी सभासदांना लाभांश वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी आदरणीय साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या भाषेत तो जाहीर करावा अशी मी सर्व संचालक मंडळाच्या वतीने आपणास विनंती करतो. बँकेने कायम म्हणजे सदैव ग्राहकाच्या हितास प्राधान्य देऊन डिजिटल बँकेच्या दृष्टीने काम कार्यरत राहिलेले आहे. त्यामध्ये एनएफटी असेल, आरटीजीएस असेल, सीएसटी क्लिअरिंग असेल, एटीएम असेल यासारख्या सुविधा सुद्धा बँकेने या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर व्यवसाय खातेदारांना क्यूआर कोड सेवा सुरू केली आहे, ज्याद्वारे व्यावसायिकांना व्यवसाय वाढीस या ठिकाणी वाव मिळत आहे. त्याचबरोबर लवकरच आपण बँकेचे मोबाईल बँकिंग सुरू करणार आहे, ज्यामुळे घरी बसून सुद्धा बँकेचा सर्व व्यवहार करते आपल्याला यूपीआय कोड वगैरे येतील. मोबाईल बँकिंग आपण सुरू करणार आहे, कारण त्याचाही प्रस्ताव दिलेला आहे आणि थोड्या दिवसात त्याची आपल्याला मंजुरी येईल. कारण हे सगळ्या गोष्टी आता आपले निर्बंध उठल्यामुळे हे निश्चितच या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी मला सर्वांना नमूद करायचं आहे की आरबीआयचं प्रत्येक गोष्टीवर आपल्या बँकेवरती बारकाईने सर्वच बँकेवर लक्ष असतं, आपल्या पण आहे. आरबीआयचा आता वसुलीबाबत कडक असा आदेश आहे आणि कडक असं धोरण त्यांनी अवलंबलं आहे. त्यामुळे बँकेला सुद्धा वसुलीच्या बाबत कडकच असे पावलं उचलावं लागत आहे, कारण त्याचा आढावा प्रत्येक महिन्याला आरबीआय आमच्या संचालक मंडळाकडून घेत असते की वसुलीबाबत तुम्ही काय कारवाई केली, कुठपर्यंत कारवाई केली. त्यामुळं वसुलीच्या बाबत कुठलाही भेदभाव, पक्षपात किंवा राजकारण न आणता सर्व आरबीआयच्या नियमानुसारच या ठिकाणी कारवाई सुरू आहे. त्याबद्दल कुणीही मनात शंका घेऊ नये. मध्यंतरी बँकेच्या बद्दल साहेब बऱ्याच वेळा अफवा पसरली जात होती आणि सभासद ठेवीदाराच्या मध्ये संभ्रम निर्माण केला जात होतो, पण वास्तविक तशी परिस्थिती नाहीये. कारण आपण बघितलं की मार्च अखेर 120 कोटी होत्या ठेवीच्या होत्या, ते आता 127 कोटी झालेले आहेत. ह्याच्यातूनच जनतेचा विश्वास बँकेवर आहे या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे बँकेबद्दलच्या कुठल्याही अपप्रचाराला किंवा आपल्याला कुणीही बळी पडू नका. शेवटी बँक विश्वासावर चालते, सर्व खातेदार ठेवीदारांच्या विश्वासावर बँक चालते आणि त्यामुळे विश्वास आहे म्हणून ठेवीदारांनी बँकेवर विश्वास आहे म्हणून ठेवी ठेवलेली आहे. त्यामुळे मनात कुठलीही शंका बाळगू नका, कुठलीही शंका घेऊ नका. बँक व्यवस्थित आहे, सुस्थितीत आहे आणि आरबीआयच्या नियमानुसारच आपलं सर्व कामकाज सुरू आहे. अहवाल सालामध्ये बँकेचे मार्गदर्शक आदरणीय साहेब यांनी आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन केले. तसेच या ठिकाणी बँकेचे सभासद ठेवीदार असतील किंवा कर्जदार असतील, आपल्याकडे असणाऱ्या सर्व पतसंस्था, सर्व सहकारी संस्था, सर्व तालुक्यातील मान्यवर यांनी आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे आणि नेहमीच बँकेला सहकार्य करत आहेत. त्याबरोबर बँकेचे सर्व संचालक असतील, अधिकारी असतील, कर्मचारी असतील, यांनी जे सहकार्य केलं आणि त्याबद्दल मी सर्वांचाही ऋणी आहे. आपली बँक एक अधिक चांगली आणि आदर्श बँक म्हणून आपली बँक नावारूपास आली असून यापुढील काळात बँकेला अनेक उद्दिष्ट गाठायचे आहेत. त्या दृष्टीने आपण कार्य करत आहोत आणि सर्व संचालक मंडळ त्या दृष्टीने प्रयत्नशील आहे आणि निश्चित येणारा काळ हा बँकेचा उज्ज्वल असणार आहे. आणि जो पाठीमागचा काळ असून आपण थोडक्यात आपण साहेब गिरीपीठ पक्षासारखी आपण आता भरारी घेतलेली आहे. निश्चित येणारा काळ हा बँकेचा उज्ज्वल असेल आणि आपण सर्वांनी
आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वांच्या या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। सदरचा वार्षिक अहवाल आणि आर्थिक परिपत्रक आपण सर्वांनी स्वीकारून त्यास मंजुरी द्यावी अशी मी सर्व संचालकांच्या वतीने विनंती करतो। आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण या वार्षिक सर्वसाधारण सभेस आला त्याबद्दल आपलं सर्वांचं मनापासून आभार मानतो। जय हिंद, जय सरकार।